नमस्कार, मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये। आज आपण अगदी साधी सोप्या पद्धतीने बट्टी म्हटली तर सर्वांनाच आवडीची असते आणि जमतेही सर्वांना, पण अशा पद्धतीने अगदी लेअरवाली किंवा मग अगदी कुरकुरीत आणि आतपर्यंत अशी छान खुसखुशीत असणारी बट्टी आपल्याला जमेलच असं नाही, किंवा मग कशा पद्धतीने माझ्या साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। चला तर आपण आज झटपट रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण बट्टी बनवण्यासाठीचं साहित्य बघून घेतोय। इथे मी अगदी जाडसर असं दळून आणलंय, भरडून आणलेलं आहे। गव्हाचं पीठ आहे, हे जाडसर असं वाटलेलं आहे, म्हणजेच आपल्याला रव्याचा वापर न करता मी करणार आहे। इथे छान असं गव्हाचं पीठ मी नेहमीच मिक्स करून आणते, पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी आधी हे दळून आणलेलं जाडसर हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपलं साधं गव्हाचं पीठ असतं त्यामध्ये ते टाकलेलं आहे। म्हणजे दोघं मिक्स केले की अगदी छान खुशखुशीत अशा आपल्या बट्टी तयार होतात। त्यानंतर मी त्यात घालणार आहे अर्धा चमचा, अगदी अर्ध्या चमचापेक्षा पण कमी अशी हळद आहे। छान कलरही येतो बट्टीला। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ओवा। इथे मी ओवा घेतलेला आहे, अगदी मस्त असा आपण हातावर क्रश करायचा आहे अशा पद्धतीने आणि तो व्यवस्थित पसरवून घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपल्याला आता आपण याचा व्यवस्थित छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। अजिबात घट्ट नाही किंवा मग जास्त पातळ नाही, थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। बघा मी आता असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। बघू शकता इतका कडक आहे, म्हणजेच अगदीच कडक नाही किंवा जास्तच नरम नाही। आपण चपातीला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला जाडसर मळून घ्यायचं आहे। 5 मिनिट आपण याला झाकण ठेवून बंद करून ठेवूया। त्यानंतर आपण बट्टी तयार करायला घेऊया। आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडा मोठा चोंडा मी घेतलेला आहे। आता याला थोडंसं पीठ लावून घेऊया। अशा पद्धतीने थोडं पीठ लावून घेतलेलं आहे मी। त्यानंतर आपल्याला अगदी पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पोळीसारखं लाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे बघा अशा पद्धतीने वाळत जायचं आहे। एकमेकावर लेअर ठेवायचे आहे बघा। त्यानंतर हा आपण इथून फोल्ड करायचा आहे। अशा पद्धतीने यावर फोल्ड करून ठेवायचं। तुम्हाला अशीच ठेवायची असेल अशीही छान तयार होते, छान आतून लेअर मस्तच पडतात। त्यानंतर पुन्हा मी अजून एक फोल्ड तयार केलेला आहे। अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे। तुम्ही छान वाफवून घेऊ शकतात आणि याचे 2 काप करू शकतात, पण मी गोल तयार करणार आहे त्यामुळे मी पुन्हा अशा पद्धतीने एक तयार करून घेतलेला आहे आणि सहज सोप्या पद्धतीने फक्त हे सर्व टोकं आहेत आपण ती तयार केलेली ती फक्त एकमेकांना जोडून घ्यायची आहे। बस इतकंच आपल्याला करायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने करायचं आहे। जर आपण जास्त चोळून घेतलं किंवा मग जड हाताने आपण तयार केलं तर याचे सर्व लेअर मोडून जातात। त्यामुळे मी अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही दोघं पद्धत कुठलीही करू शकता, तसं गोल बनवू शकतात किंवा चौकणी पण तुम्ही करू शकता। आणि अशा पद्धतीची गाणी तयार केलेली आहे आणि त्यात मी सर्व असे ठेवत जाणार आहे। मी अशा पद्धतीने सर्व उंडे तयार करून घेतलेले आहेत आणि याला आपण वाफवून घेऊया 15 ते 20 मिनिटं। त्याच्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। जर तुम्हाला अगदीच घाई असेल किंवा झटपट तयार करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या पाण्यामध्ये सुद्धा उकळवू शकतात, अगदी छान होतात। पण त्याला थोडं सुकण्यासाठी म्हणजेच त्याला थंड होऊ द्यायचं असतं, मगच तळायचं असतं, नाही तर सर्व साहित्य। त्यामुळे ही पद्धत अगदी सोपी आहे। तर याला आपण 15 मिनिटं छान असं वाफवून घेऊया। आता 20 मिनिटं झालेली आहेत। छान आपली बट्टी वाफवून तयार आहे। आता याला मी थंड करून घेणार आहे आणि मग आपण त्याला तळायला घेऊया। हा पूर्णपणे थंड झालेली आहे बट्टी आपली। तर ते छान असं काप करून घेऊया। अशा पद्धतीने तुम्हाला किती मोठे छोटे ठेवायचे आहेत तेवढ्या पद्धतीने तुम्ही करू शकता। बघू शकता किती छान असे मस्त लेअर आलेले आहे। ते आता दिसत नाही, जेव्हा आपण तळायला गेलो तेव्हा छान अशी लेअर दिसायला सुरुवात होते। मी एका बट्टीचे असे 4 तुकडे करणार आहे।
बघा किती छान लेयर आत्ताच दिसत आहेत, जेव्हा आपण तळू छान सुट्टे होतात. अशा पद्धतीने पूर्ण बट्टे कापून घेतलेले आहे. चला आपण आता तळायला घेऊया. इथे मी पूर्ण तेल वापरलेलं आहे. तुम्ही इथे पूर्णपणे तूप वापरू शकता किंवा तूप आणि तेल दोघंही एकत्र वापरू शकता. आता आपण व्यवस्थित याला मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेऊया. ते आतमध्येपर्यंत नाही तळले गेले तर ते कच्चे लागतात. बघू शकता मस्तच आपण जितकं मंद गॅसवर तळणार तितके छान असे लेयर सुटायला सुरुवात होते बघा. म्हणजेच आपली बट्टी आतमध्ये पर्यंत छान अशी शिजली जाते, तळली जाते. जर आपण शिजवताना कच्ची राहिली असेल तर यात आपण छान अशी तळून घेऊया. बघू शकता मस्तच आपली बट्टी अशी कुरकुरीत तळून तयार आहे. हे बघा किती छान मस्तच लेयर सुटलेले आहेत. चला आपण आता सर्व बट्टी काढून घेऊया. बघू शकता मस्तच आपली बट्टी बघा किती मस्तच लेयर सुटलेली आहेत बघा. अगदी मस्तच, अगदी कुरकुरीत पण झालेली आहे आणि किती सारे मस्तच असे पूड आलेली आहेत बघा. चला आपण सर्व करून घेऊया. बघू शकता मस्त अशी आपली थाळी रेडी आहे डाळबट्टीची. अगदी मस्तच आपल्या कुरकुरीत आणि भरपूर साऱ्या बघा किती छान पूड सुटलेल्या आहेत. तुम्हाला प्रत्येक बट्टी दाखवते आहे मी. हे बघा ही पण तशीच आहे. अगदी मस्तच तळल्या गेल्यात आतपर्यंत छान. आता तुम्हाला अशाच खायच्या असतील तर तुम्ही छान मस्तपैकी मस्त असं छान तुपामध्ये आपण असं मस्त बुडवायचं. माझ्या लेकरांना तर अशाच पद्धतीने आवडतात, त्यामुळे मी नेहमी अशाच पद्धतीने बनवते. तर मस्तच अशी तुपामधून काढलेली बट्टी किंवा मग तुम्हाला जशा पद्धतीने आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. किंवा मग आपली ही डाळ आहे, ह्या डाळमध्ये सुद्धा आपण मस्त असं छान त्याला चुरून घ्यायचं आणि मस्त भिजवून अगदी छान टेस्ट लागते. कशी वाटली तुम्हाला माझी आजची बट्टी नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अगदी साधी सोपी पद्धत आहे, झटपट तयार होणारी आहे. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.